आता आपल्या समोर तुमच्या डोळ्यातून पाणी येण्यासारखं कलाकृतीनं नटलेले एक वगनाट्य आम्ही सादर करत आहोत। तरी सर्व कलाप्रेमी रसिकांनी शांतता राखून कार्यक्रमाची शोभा वाढवा ही आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो आणि लगेचच वगनाट्याला मी सुरुवात करीत आहोत। बायकोनं घोटाळा कसा केला बघा। आता त्या कानात घालायची ती बुचा आलेत बघा, बुचा कामावर घरी आलो, ही कानात बुचा घालून हातात मोबाईल आणि आल्याला मी म्हटलं असं केलं हो। तिनं पाणी आणायचं सांगून बाटली घेऊन आली। म्हणजे बायको किती वेडी झाले बघा या मोबाईलच्या नादामध्ये। ती बायको पुढे काय म्हणते, बायको बघा लागली या मोबाईलच्या नादी, बायको माझी लागली या मोबाईलच्या नादी। बापाला म्हणते माझ्या त्या तुम्ही खांदी, बापाला म्हणते माझ्या त्या तुम्ही खांदी। मी एकदा कामावर जातोय कधी ही वाट बघित असते आणि कामावर गेलो की दोन माझी मुलं आहेत ती घरी असतात। मग तिचा भाव येतो मामा, पोरं मला सांगतात मामा आला होता। मामा घरी आला की पोरांना खाऊ दिला नाही की आई म्हणते, बायको आमची म्हणते पोरांनो खेळायला बाहेर जा, पोरांनो खेळायला बाहेर जा। म्हणजे पुढे बघा कसे हा पोरांचा येतो बघा घरी तो मामा, पोरांचा येतो घरी मामा। घरची करतो सगळीच कामा, घरची करीतो सगळीच कामा। रामराम मंडळी, या मोबाईलचं फॅड खूप आलेलं आहे आणि मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा तो अधोगतीला मोबाईल नेतोय। याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिला पाहिजे। आता माझा जोडीदार काळू आज एवढा वेळ झाला तरी या रात दरबारी पत्ता नाही। अरे काळू काय लवकर ये। आला आहो खांद्यावर ऐकला घ्या द्या किंवा काळूच्या जोडीला जाऊ द्या, आहो खांद्यावर ऐकला घ्या द्या किंवा काळूच्या जोडीला जाऊ द्या।
मग काय तुला सांगू, काय पहिला आपला पगार झाला, हो तुझा पण वाढला, माझा पण वाढला. वाढला. बायकोन हट्ट केला, काय मोबाईल पाहिजे. मग? 20,000चा मोबाईल घेतला. कानात तुझं घरात गेल्यावर तिनं कानातच अडकवले, हातात मोबाईल. मग? मी गेल्यावर खुर्चीत बसलेली. होय. मी म्हटलं गेल्या गडबडीत गेलो, होय. दमलेला गडी. हा. मी असं केलं, माझ्या पाणी आण. हा. हिनं बाटलीच आणली. आई शपथ. पण तुला माहिती नाही नवरा आमचा घेतो की नाही ते. अरे पण तिच्या लक्षात म्हणजे एवढी सरभरीत ती झालेली. हा. दुसरा विषय असा, ही चुकी तिची नाही. मोबाईल कुणी घेतला? अरे पण करशील काय? मग तिला कशाला बोलतो? अरे पण गाडवा घरात जेवण द्याय नको. अरे पण देईल कशी? एवढा कौतुक केला बायकोचा, एवढा लांब लचक मोबाईल आणून दिला, तुला कसला जेवण देणार ती? पुढे पण काय झालं, हा? मला म्हणते अरे लवकर मीठ टाकायची सांगून रांगोळी पण टाकते. काढू. हा. पुढे काय झालं बघ, काय झालं? मला म्हणते कामावर लवकर जा, हा. कामावर लवकर जा. होय. माझ्या काय लक्षात येणार, का? मामा येणार, मामा आहे. मानलेला भाव येणार, हा मग? आणि पोरा माझी घरात. हा. पोरा घरात असलं, मी आलो संध्याकाळी ड्युटीवर ना, होय. पप्पानु मामा आला होता. मग? आईन खाऊ दिला हा. आणि आम्हाला बाहेर खेळायला पाठवला. का? मामा सगळी कामात गेला घरातली. अरे म्हणजे हे मामाने खाऊ आणली ना, खाल्लं कुणी? पोरांनी पोरा बाहेर खेळायला पाठवलं. खेळायला पाठवला. मग खाल्लं मोबाईलच्या नावात तिला काय खाल्लं हेच तिला माहिती तिला नाही. माहिती नाही. म्हणजे अशी परिस्थिती अशी परिस्थिती या कलियुगामध्ये घडलेली आहे. म्हणून मी सांगतो रांगोळीने मीठ एकत्र ठेवू नका. काय शपथ फसायला होतो. रांगोळी मीठ टाकायचं सांगून त्या मोबाईलच्या नावात रांगोळी मग टाकला सांगतो. आणि तू गड्या खायला बसल्या तुला कचाकच जातात. अरे बाबा ही परिस्थिती झालेली आहे. पण आता बायकोला बोलशील काय, काय? मी जाते. मी जाते मग जाऊ दे ना. अरे पण जाऊन आपण करायचं काय, आपल्याला जेवण कोण देणार? हे बरोबर आहे, ते बरोबरच आहे. पण जाते म्हटल्यावर जा म्हणायचं, पण मोबाईल ठेवून जा सांगायचं. म्हणजे अशी सगळी काळू गडबड हा झाली पण आहे. त्यांचा दोष नाही, बायकांचा दोष नाही, आपला दोष आहे. आपला पगार कमी असला तरी आपण तो मोबाईल आणतो, त्याला रिचार्ज मारतो, 6-6 महिन्याचा रिचार्ज मारतो. हा कशासाठी? तू एकदा ड्युटीवर गेली नसता, त्याची चौकशी करायची सोडून ती मोबाईल सगळी खेळत असते. अशी पोटा फिरवणं की झालं, अशी नुसती पोटा. हा आता पैसे मोजायची जरूर नाही, नुसती अशी पसापच पोटा. काढू. हा. बरं दरबारी सेनापती यांची वेळ मग झाली. येऊ देत का? पाण्याचा व्यवस्थित ठेवला पाहिजे. ठेवतो, ठेवतो. हो, हो. एवढं प्रेम आहे ना, पण दादा मी मोबाईल नाही पाहिजे. काढू. हा. सेनापती यांची वेळ झाली. होय. पारा व्यवस्थित ठेवला पाहिजे. चालेल चालेल. राजसेवक, आपला दोघांचा पारा कोणत्या तऱ्हेने चला सांगा. अरे पारा मी सोडून लावलेला आहे. कुठे सोडून लावला? मग पारा सोडला, पारा बांधून ठेवलाय आणि पारीला सोडून लावले. पाऱ्याला ठेवलाय बांधून. यालाच लवकर कशाला पाडा बांधला? पारा सुटला, मस्ती करायला लागला. राजसेवक, हो आपला पारा जागता ठेवा. हो हो हो. युवराज आणि ती वेळ झालेली होय. आहे. येतो म्हटला. या. हा म्हटलं. का? पहिला कुठं अडकलं म्हटलं. नवा झालं काय? अचानक झसकले ना. इकडे ये. साहेब अटूक येत नाही. अरे इकडे ये. काय? हे गेले नाही. आता परत जर म्हणाले हा. राजसेवक येतो मी, चालता हो मग लगेच आहे. मला भीती वाटते त्याला अटूक यायचं. आता मला विचारते. काय विचारते? काय करतील मला?
अरे त्याला सर्दी झाली. हा. अरे ते तुला विचारते राजसेवक हा. येतो म्हटलं हो. चालता म्हणून असंच ना असं म्हणतो ना मी काही घाबरतोय. राजसेवक हो. आपला पारा जाता ठेवा. हो, हो. येतो म्हटलं. चालतो. याला शिकता येत. याला तू कशाला उड्या मारली? इकडे शेटून लागते. याला तू इकडे ये, इकडे ये. त्याला मराठी भाषा समजत नाही. वा. त्याला आपल्याला मला वाटतं या रस्त्याचं काम चाललेलं आहे बघ. हा. ती बोरी बिरी बांधला नाही हा. तिथं मला वाटतं ते रामानंदच्या तिथं उभा होता म्हणजे रामानंदच्या मुखाचं मागं. हा नवऱ्याचा मुकाबला. हा अण्णा अण्णा हे अण्णा अण्णा उठा मारत्या. अण्णा सांडकू. अण्णा कमी पुढं. आईला अण्णाला समजतच नाही म्हणजे हा ट्रॅक्टरवर बसलेला कॉन्ट्रॅक्टर, हा ड्रायव्हर, हा रमाण्यांचा मुकादम, हा आई शपथ त्या कॅशेट टाकलेली ना ट्रॅक्टर मध्ये. काय कॅसेट? आई अंडा कुठून रे? दोन रुपये. अरे अंडा कुठून रे? 2 रुपये. अंडा कुठून रे? पैसे दिवाना अरे काय असणार? पैसे दिवाना अरे काय असणार? धरतोय फोटून. हा धरतोय फोटून. मी याला शब्दाचा गुटू गुटू झाला. मी याला गुटूर गुटूर तुम्ही काय म्हटलं? तू गुटू गुटूर. तो पिचला नाही इकडे ये. आता त्याला असं सांग. असं सांगू. त्याला आता एक काम फक्त शेवटचं सांगायचं. आता मी पण दमलो तू पण दमला. एक एक माझ्याकडे भाषा आहे. एक तुझ्याकडे भाषा आहे. तुझ्याकडे एक भाषा आहे. एक भाषा पण माझा भाते काढतोय कसा काय? तो आता काढू दे. काय? आता काढून तर आपण तो बघूया काय करायचं ते. त्याला असं सांग. कसा सांगू? तो मी घरमा जाऊ छे. थमीच्या घरात जाऊन ये. गाडवा ठमीच्या नव. हो. अरे ठमी कुठं बसलेली आधीचा दाणका घेऊन ये. तो दांडगा ह्याच्या डोक्यात खाली माझ्या का खाली? त्याला असं सांग. कसा सांगू? तो मी घरमा जाऊ छे. તમે ઘરમાં જાવું છે નથી જાવું છે. નથી જાવું છે તો કલકી કા દાંડા તો કલકી દાંડા આર પાર છાડું છે. તાગે ગાવત आता विचार राजसेवक आपला पारा जागता ठेवा. येतो म्हटलं. તમે ઘરમાં જાવું છે. કાળુ ભાષા સમજતી. તમે ઘરમાં જવું છે. તમે ઘરમાં જાવું છે. તમે ઘરમાં જવું છે. બોનસ લેને કા બોનસ નથી જાવું છે તો નથી જવું છે તો કલકીતા દાંડા કલકીતા દાંડા આર પાર મારી છે. આર પાર याला दांडा तिकडे गेला इकडे गेला. याला दांडा तिकडा गेला पण तू जिंकला. कशी मोडला नाही म्हणतो. राजसेवक आपला पारा जागता ठेवा. युवराज येण्याची वेळ झालेली आहे. येतो म्हटलं. या म्हटलं. हे खाली काय घेतलं? मला पण प्रॅक्टिस दे ना. मी याला तू जिंकला. तिकडा दांडा गेला. काय आमची ते पाखरू कुठला होतं ते? हा पाखरू का? जाऊ दे आता साहेब. विश्वपती नगरीचे राजा विश्वराज, माझे राज्य किती आनंदात चाललं आहे. धन दळव्याला तोटा नाही. सारी संपत्ती माझ्या पायाशी लोळण घेत आहे. माझ्या राज्यातील जनता सुखी आणि समाधानी आहे. परंतु आज राजसेवकांचा पहारा कोणत्या तऱ्हेने चाललेला आहे हे प्रथम चौकशी करून पाहूया. राजसेवक युवराजांच्या जनी प्रणाम आहे. आशीर्वाद आहे. राजसेवक हो. आपला मारा कसा काय चाललेला आहे? आम्ही मोगऱ्याच्या तळीवानी. राजसेवक सर सेनापती दरबारामध्ये आले होते का? सेनापती दरबारात आले होते पण फेरफटका मारण्यासाठी ते गेलेले आहेत. होय राजसेवक, तुमचं म्हणणं खरं आहे.
आमचे सर सेनापती म्हणजे विश्वासू सर सेनापती आणि त्यांच्या विश्वासाच्या बळावर आमचा राज्यकारभार चाललेला आहे. म्हणून म्हणतो सर सेनापती यांना राज दरबारामध्ये हजर करा. काढू सेनापतींना बोलून आणतोस. तुम्ही आला युवराजांचा विजय असो. आशीर्वाद आहे. युवराज एवढ्या घाई गडबडीने बोलावण्याचं कारण कोणतं सांगा. पण सर सेनापती तुम्हाला बोलवण्याचं कारण एकच आहे. सर सेनापती आपला राज्यकारभार कसा काय चाललेला आहे. युवराज आपला हा राज्य कारभार गुलाबाच्या कळीप्रमाणे चाललाय यात मात्र शंकाच नाही. शाबास सर सेनापती शाबास. तुमच्यासारखे विश्वासू सर सेनापती आमच्या पदरी असताना आम्हाला चिंता ती कशाची. सर सेनापती बोला. आमच्या राणी सरकार विशाखा यांना राज दरबारामध्ये बोलवून घ्या. ठीक आहे. राजसेवक राणी सरकार विशाखा यांना दरबारात हजर करा. इकडे ये. मेला त्या सगळ्या मिशा काढल्यास. काय मिशा का सांगताय. मिशा का म्हणताय तर तू सगळ्याच मी काढल्या. आधीच काढले. आता माझ्या ते मला बाळूच्या खाऊ का विचार. विचारतो ना होय. बरं कोणाकोणाच्या मिशा खायच्या. अरे यांची मिशी बघा राजसेवक एवढी मिशी आहे. अरे ह्यांची मिशी दातात गावत. होय मग तुमची खायची. ते म्हणतात फाजीलपणा बंद करा आणि उद्यापासून आगाऊपणा चालू करा. काय मिशा खायच्या का नाही. राजसेवक तुम्हाला काय सांगितलं. राणी सरकार विशाखा मेला मिशा. तुला मिशा खा मला म्हणतो. मिशा खायच्या. दोघं इकडे या. आकाशाचा चंद्र माझ्या आकाशाचा चंद्र माझ्या शोभे अंगणात नाथाने बोलाविले राज दरबारात राज दरबारात नाथाने बोलाविले राज दरबारात राज दरबारात. आशीर्वाद आहे. येऊन मी घे लढवले असायला येताय माझ्याकडं. भाव रडत का नाही काय नाही. अरे रडेल तो मेला. पोट भरलेलं आहे वाटत. होय होय. घेऊन ना मी पेनपार घातला बा. सुटी करीन ना माझे कपडे. व्यवस्थित घे. सुटीचे कपडे अंगात घेतो. माणसावर हो राणी सरकार आपलं बाळ कसं आहे ग. आपलं बाळ सुटलं नाही. कसा म्हटल्यावर रडायला लागला. का टिपा घालतो सोनू माझा. का भूक लागले. ए भाड्या हो? ए भाड्या या भावाचा तोंड बघ. कोणासारखं. त्यांच्यासारखं
हे बाळ्या या बाळाचं नाक बघ कुणासारखं? मला तुझ्यासाठी. हे बाळ्या या बाळाचा दात बघ. दात कुणासारखे? दात आले. मग काय? अरे नाक बघ. दात माझ्यासारखं. आता दात झाले माझ्यासारखं असू दे. का माझ्या उणको आले त्याला उणको. बाबा हे सोनू भूक लागली माझ्याला बाबाला गुंडवावं. अरे इकडे देतोय मम्मी राणी सरकार आपलं बाळ कसं आहे? पण प्राणनाथ आपलं बाळ सुखरूप आहे. परंतु राणी सरकार अशी कोणती गोष्ट आपल्या मनामध्ये दडली आहे की आमच्या समोर प्रगट करा की आम्ही परिपूर्ण करण्यास समर्थ आहोत. पण प्राणनाथ उद्या तर रक्षाबंधनाचा दिवस आहे. परंतु या आनंदाच्या क्षणी राखी बांधून ओवाळणी करण्यासाठी माझ्याकडे माझा सख्खा भाऊ नाहीये. परंतु लहानपणी माझ्या एका बुराख्याने प्राण वाचवलं होतं. आज या आनंदाच्या क्षणी त्याला राखी बांधून ओवाळणी करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. कोण राणी सरकार एवढंच ना? मग वेळ कशाला? आताच्या आता सर सेनापतींना हुकूम फरमावतो आणि राजसेवकांना शिवागौडीच्या झोपडीमध्ये पाठवतो आणि शिवागौडीला आपल्या राज दरबारामध्ये बोलावून घेतो. ठीक आहे. पण सर सेनापती बोला. आज तर रक्षाबंधनाचा दिवस आहे. होय. या आनंदी समयी शिवागौडी या झोपडीमध्ये राहतो त्या ठिकाणी राजसेवकांना पाठवा आणि शिवागौडीला या ठिकाणी हजर करा. त्याचप्रमाणे आपल्या राज्यामध्ये गुढ्याने तोरणे उभारून हत्तीवरून साखर वाढा. ठीक आहे. काय शेवटचं ऐकलं? काय म्हणाले? ऍक्टिव्हवर साखर वाटा. अरे पण त्या ऍक्टिव्हा हा पोता राहील काय मध्ये ऍक्टिव्ह आम्ही नाही ऍक्टिव्हवर न पण एवढा मोठा पोता ऍक्टिव्हा राहील कसा? दादा सिलेंडर शिरत नाही ना आपण नाही वाटणार बा. आपण नाही तुला येते ऍक्टिव्ह. बाबा मला हा पोता शिरवायचा नाही. ती गाडी घ्या. मी पोता कसा तरी ढकली ना पण त्या पोलिसी साखर वाटायला. काय सांगितलं तुम्ही ऐकलं काय? काय ऐकला तुम्ही? ऍक्टिव्हवर ना साखर वाटायला. इकडे जरा असं इकडे जरा इकडे इकडे काय करते? मला साखर नको आहे. काय सांगितलं? हत्तीवरून साखर वाटा. तुला काय ऍक्टिव्हा वाटली काय? पण ते सरळ सांगितलं सांगायचं तुला. तुला बद्दल मारता कशाला? ज्या झोपडीमध्ये शिवागौरी राहतो त्याला हजर करा आणि आपल्या राज्यामध्ये गुढ्या आणि तोरणे. काय पण सांगू तू इकडे माणूस तुला तुझा त्राण पडकर इकडे ये. कोणाला शिवाय दिल्या? हराम झाले काय? अरे इकडे ये. इकडे ये. अरे पण शिव्या तू कोणाला दिल्या? मी शिव्या देण्यात आले बस ना. मला पण मारला गेलोय मारला नाही. इकडे जरा इकडे हा कसा इकडे बघतो मला. आपली पोझिशन आहे डिग्री आहे रेशन कार्ड आहे सगळं आहे माझी घरपट्टी आहे आणि आम्ही माय काय फक्त मृत्यूचा काय जात नाव तरी आहे का तुझा? अरे इकडे ये. मी काय म्हणतो तू शिव्या कोणाला दिल्यास का? पण मी दिल्याच नाही. तुम्ही कशा शिव्या नाही मग शिवा गवळी तुझा वाटोळा झाला. ऐकायला कमी येतं त्याला. याला शब्द आता त्याचा धडा उपाडला. पण का आलाय तुला? असा काय करतो? अरे इकडे ये. मला दिसत नाही तर नाही. अरे शिवा गवळीला आणूया. हा. ते शिवा गवळी तू शिव्या मी म्हटलं होतं तू शिव्या दिल्यास. सरळ सांगायचं कधी पण सांगतोय काय? कधी पण आले की दातवड माझी उचलतो. मी शिवा गवळीला घेऊन आशीर्वाद आहे. काय बोलावलं केलं? कोण शिवागौडी? आज तर रक्षाबंधनाचा दिवस आहे आणि तुझी लाडकी बहीण तुझ्या हातामध्ये राखीवन पंचांनी ओवाळणी करणार यासाठी तुला या ठिकाणी बोलावलेलं आहे.
म्हणजे माझ्या ताईने लहानपणीच्या आठवण ठेवलंय वाटतं. होय शिवा गवळी. कोण सर सेनापती? बोला. रक्षाबंधनाची जय्यत तयारी करा. होय रक्षाबंधनाची जय्यत तयारी करा. रंगावळी जा आणि पंचारती घेऊन या. इकडे ये. तिकडे काय करतोस? मला सरभरीत करून टाका. अरे इकडे ये. अरे बाबा रक्षाबंधन आहे, सामान आहे ना ते त्याला म्हणा फुटीला आहे, त्याच फुटीला आहे का फुटी बदलली वा. म्हणजे कसं तू काय नको त्याला विचार, खोलीत मला ती फुटी होती ना त्या फुटीला अडकवला मग काय विचार. सामान हा फुटी आहे ना त्या फुटीला अडकवला नाही आहे अरे हो खुटी खुटी काय खुटी कसं रे एकदा प्रत्येक कामाला तुझ्या खैरा आहे काय खुटी खुटी खुटी. अरे आता काय मातीची दिवाळी आहे. मग त्या पहिल्या भीतीला कुठे असायच्या त्यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडे फुटा आहे का फुटी आहे. आता तुम्ही जे सामान आणलं ना ते कुठल्या फुटीला लावलं. आमच्याकडे जुनं घर आहे, वटा असतो. वटा माहितीये आणि खोल्या भरपूर. खोल्या भरपूर आणि वटेला 2-3 असं बोवलं असतात. बोवलं माहितीये हा काय होय अहो बोवलं. त्या भोवल्याच्या वरनं एक फुटी आहे. असं वट्यावर 3 खुटे. माझं तुम्ही कुठल्या फुटीला गेल्यानंतर तुला कुठली कुठे आहे काय चालवलाय. फुटी फुटी गावकोटी झाले गडी थोडा गडी आवाज नेलो कुठे सोडून त्या कुठे मोडल्या. हा सामान नव मेला ज्याला तामान म्हणतात. हा चिवडा आहे ना चिवडा खाता दिसत नाही का. अरे मेला चिवडा पाणी पियाला जाऊ नको. इकडे पहिले इकडे आधी नाही पाणी पियायचं. पहिला चिवडा अरे बाबाला घे. काय सरळ नाही आलं नुसते हे काय त्याला बरोबर सरळ तरी आलाय. काय सगळं पाडाल बाबा रडू नका. माझ्याला मी आणि काहीतरी आरतीची सुरुवात होते. अरे पंचायतीची सुरुवात होते. तू भावाला व्यवस्थित आरतीची अरे आरती म्हणायची अशी तर मी तीर्थ तयार. ओ वारी
सेनापती बोला. रक्षाबंधनचा कार्यक्रम मोठ्या थाटमाटाने पार पाडलेला आहे. कोण सर सेनापती? शिवा गवळी आपल्या शब्दाला मान देऊन आज या ठिकाणी आलेला आहे. होय. त्याचा मान सन्मान करणं हे आपलं काम आहे. कोण शिवा गवळी या राजाची आठवण म्हणून मी आपल्याला कंठात देत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. ताईने जी भाव रक्षाबंधनची ओवाळणी केली, ताईवर कोणतं जरी संकट आलं तरी मी ताईच्या पाठी उभा राहील, याबद्दल आपण निश्चित करा. ठीक आहे शिवा गवळी. कंटा दिल्यापासून ना ते जरा आम्ही मगात अरे बाबा तो रानात राहणारा माणूस आहे. त्यांच्या गळ्यात लगेच कंटा होय. आणि आम्ही मगातपासून मारता होतो आमच्या गळ्यात. सर सेनापती बोला. आपला राज्यकारभार व्यवस्थित ठेवा, आम्ही रंगामध्ये जात आहोत. ठीक आहे. गवळी शिवा गवळी शिवा गवळी. गाई म्हैशीवाला हो हो दूध बीज काढणारा हो हो त्याच्यावर मला एक गाणं आठवलं. आमच्याकडे असे गुराढोरावाले आहेत, हो. म्हैशीवाले आहेत, मस्त. त्याच्यावर एवढा गाणं सुंदर आहे बोल ना. आणि त्याच्यात त्या ह्या गाण्यामध्ये हा. म्हणजे अशी ती म्हैस हा हा अशी होती अशी अशी होती. अशी अशी ते एवढा सुंदर गाणं म्हणजे जुन्यातला गाणं आहे. हा हा काटवाट काना म्हशी गेल्या राना म्हशी कधी येते दूध कधी देते दुधाची जाय कटकट जाय दुधाची हाय. आवडलं. माझी जोशी गाणं म्हटल्यानंतर गाणं देणार हो. गाणं एवढा आवडला म्हणजे वंशवर राजसेवा आपला पारा जागता ठेवा. येतो म्हटलं. सुंदर आवडला. काटवाट काना म्हशी गेल्या राना काढू. रक्षाबंधनचा दिवस पार पडलेला आहे. हा. आपल्या बहिणी सुद्धा वाट बघत असतील. मग जाऊया ना. मग आपण पण जाऊया. लगेच जाऊया. चंडगिरी नगरीचे राजे चंडपाल, माझं राज्य किती आनंदात चाललं आहे. आमच्या राज्यामध्ये कशाचाही तोटा नाही. याचे कारण आम्ही अनेक राज्यांना पराजित करून त्यांची राज्य आणि सोन्याने काबीज केलं आहे. आता राहिले आहे ते फक्त विश्वनगरी. काय झालं तरी विश्वनगरी आपल्याला मिळवायची आहे. परंतु विश्वनगरीचे राजा विश्वजित यांच्या नावावर प्रथम लखोटा लिहून पाठवतो. त्यांना सांगतो भला मुकाट्याने विश्वनगरी स्वाधीन करा, नाहीतर महायुद्ध करण्यास तयार व्हा. परंतु ही कामगिरी आमचे दादपाल चंडामुंडा यांच्यावरती संपवली पाहिजे. आता त्यांना राज दरबारामध्ये बोलावून घेतो. अरे हे चंडामुंडा, अरे हे चंडामुंडा. महाराजांच्या चरणी प्रणाम आहे. आशीर्वाद आहे चंडामुंडा. पण चंडपावराचे कोणतं काम काढलं बरं? अरे चंडामुंडा, बोला, बोला. तुमच्यावरती एक कामगिरी सोपत आहे. तुम्ही विश्वनगरीमध्ये जाऊन विश्वनगरीचे राज्य विश्वजित त्यांना हा लकोटा द्यायचा आहे आणि या लकोट्याच्या उत्तर ताबडतोब घेऊन यायचं आहे. ठीक आहे महाराज. चंडामुंडा, मी आमच्या नगरीमध्ये फेरफटका मारण्यासाठी जात आहे. तुम्ही विश्वनगरीमध्ये जाऊन ताबडतोब या. ठीक आहे. हॅलो. कार्तिक अनिकेत पाताळे यांनी संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपये दिलेला आहे. रमेश बडबे यांनी काळूबाळूसाठी 500 रुपये दिलेले आहेत. प्रकाश जयराम जोशी परिवार गाव निवे यांनी काळूबाळूसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. म्हणजे त्यांचा फार आभारी आहे. धन्यवाद. मला दारुडे भेटलाय नवरा, अहो मला दारुडे भेटलाय नवरा, माझं नसीब फाटलंय ग, माझ्या अंगात नाही चोळी लुगडं 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 फाटलंय ग. मला दारुडे. हा बघा
आईला सांगत होते की या बेवड्याबरोबर माझं लग्न लावून देऊ नका. कोणी सांगितलं नाही यायला? तुम्हाला माझ्याकडे यायला कोणी सांगितलं? हा? अहो, मी तुम्ही- काय अशीच पडली होते? अहो पण तुम्हीच आलेत ना माझ्याकडे, हा? मागणी घालायला तुम्हीच आलेत ना. मी आलो, कोण आले आणि कोण गेले? ही दारू प्यायल्यानंतर हे असं उलट सोलट बोललेलं मला चालणार नाही. मग मी माहेरी जाईन नाही जा तर. ना, जा तू जा. मला काय करायचे? तुम्हाला दुसरे आहेत कितीतरी. मोबाईल तेवढं द्या मला. मला दारुड्या भेटलाय हा नवरा, हा. मला दारुड्या भेटलाय नवरा, माझं नसीब फाटलंय ग, माझ्या अंगात नाही सोडी उघडं 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 फाटलंय ग. मला झाल्यात एक दोन पोरं, माझ्या जीवाला लागलंय घोरं. हे कुणी करायला सांगितलं? उगाच नाटकं केलं. हा? तुम्हाला लाज वाटायला कशाला कशाला तुला काय झालं का? दोन गुलाब आणि दे माझी इज्जत काढतस? तुला काय कमी आहे? काय कमी आहे काय म्हणजे? कमी सांग ना मला. ही कामावर जायचं, दारू प्यायची, घरात दोन पोरांना अंगावर कपडे नाहीत, शाळेत पाठवू कशी? मग हे आणलेलं ऐकतं कोणाचं? कबाड सगळं वावताय. हा? तर कुणी आणलेलं? कपाट तुमच्या आता कुणी आणलं? आता मीच ना. हा? कपाटात काय ठेवलं बा? काय नाही? काय सगळ्या साड्या सुद्धा माझ्या विकल्या. काय? दारूसाठी. त्या साड्या विकल्या नाही. मग काय केलं? अगं मेली तिकडे हे भात बीत करतो ना, त्या भाताला वाटलेला आला ना त्या साड्या. हा? विकलेच नाही, डुकरा तिकडे जातात ना, म्हणून मी वाटल्या लावले. म्हणून मी आई बाबांना सांगत होते की याच्या बरोबर मी संसार कशी करू. जा ना, जा तू जा. माझ्या दुसरी करायला मोकली. फक्त मोबाईल देऊन जा मला. मला झाल्यात एक दोन पोरं, माझ्या जीवाला लागलंय घोरं. माझ्या जीवाला लागलंय घोरं. रागे येऊन करतोय चोरं, मला रडत माझी पोरं. मला दारुड्या भेटलाय नवरा, मला दारुड्या भेटलाय नवरा, माझं नसीब फाटलंय ग, माझ्या अंगात नाही सोडी उघडं 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 फाटलंय ग. राजसेवक उतरली बाबा. जराशी घेतो. राजसेवक काय भाजीपाला चाललाय? माझं काढून काय त्यांच्या तांब्यात आणला मी पियत होता. बघितलं तुम्ही काय पेल तो बघितलं? हा? हे बघ. राजसेवक हो आपला पारा जागता हो, हो. येतो म्हटला. या या वाटतो ना झाला. वाटलं भेटलं ते काही. कुठं पण मारतो. मग काय करणार? राजसेवक हो. आपला बरा कसं काय चाललेलं अगदी आहे? व्यवस्थित आहे. राजसेवक आपल्या राज्यावर लक्ष ठेवा, तोपर्यंत मी थोडा विश्रांती घ्या घ्या. घ्या घ्या घ्या, घ्या. काढू हो. एवढा विश्रांती घेत आहेत. हा. आपला पारा व्यवस्थित ठेवूया. ठीक आहे. पहिला एकदा लस्सी म्हणतो, एकदा उसळ पाव म्हणतो. पहिला कांदा भो म्हणतो आता. हा इकडे कुठे तलवार? हे काढू इकडं पुढे ये पुढे ये. मला पकडून
मला दाखव. झुकेगा नाही साला. हा? सरळ बोल. काय म्हणतोस काय? अरे सरळ काय ते बोला ना. झुकेगा नाही साला. काय तुझ्या म्हणतो? तुझ्या घुसायचं ए तू युवराजांना सांग बाबा. यांचं नाव नको युवराज म्हणू नको. मग पिसाच काय राज्यामध्ये गोंधळ चालू आहे? इकडे ये, पुढे ये, पुढे ये. टिटिवली काय टिटिवली वाटत. पुष्पराज झुकेगा नाही. कुठं घुसायचं? अरे हो साहेब तुम्ही बसायचं. त्याचं उगाच कुठेतरी तलवार कोणाले? आम्ही त्याचीच चौकशी टाकते. शिवाय चौकशी. होय हेच पण बरोबर. तुझं नाव काय? अरे बाबा माझं नाव बाळू. बाळू बाळू नाव. तुझं नाव काय? काढू काढू बोलो बोलो. तुझ्या डोक्यात काढू काढू पण ही भूतावर आली कुठना? बघा. कोण आहात आपण आणि या ठिकाणी कशासाठी आला आहात? चंडवा राजांचे आम्ही सेवक आहोत. हेच नाव चंडा, माझं नाव मुंडा. पुष्पराज साला झुकेगा नाही. याला खूप चांगलं. हा लकोडा पाठवलेला आहे. याचे उत्तर आम्हाला लवकरात लवकर पाहिजे. लकोड्याचं उत्तर लवकरात लवकर पाहिजे. ठीक आहे, आपण आपल्या राज्यामध्ये जा. आमच्या सर सेनापतीकडे याचा प्रत्युत्तर आम्ही पाठवत आहोत. ठीक आहे. आईला कुठला जो साहित्य नाही येता तिथं समजत नाही. दुसरे झुकेगा नाही साला. चंडवती नगरीचा राजा चंडवान याने हुकूम फरमावला आहे. काय हुकूम आहे त्याचा? मग अर्धवट वाचायचं नाही. हुकूम फार्मला आणि मला वाचा एक दिसतंय मला. झुका घुसेंगा नाही साला. हे काय लिहिलेलं नाहीये. याने असं म्हटलं आहे की विश्वपती नगरीच्या राजा विश्वनाथ, तुमची विश्वपती नगरी आमच्या स्वाधीन करा, नाहीतर युद्धात तयार व्हा. मग काय करायचं आपण? आज शिवा विश्वपती नगरी म्हणजे आमच्या वाडवडिलांनी वसवलेली नगरी आहे. वसवलेली की बसवली? बसवलेली म्हणजे फुगलेली याला निर्माण केलेली. मग असं वसव विसरली सरळ वसवलेली बसवली असं ते कसं बोललेली? वसवतात कोणला बसका फुगलेला असाय का त्याला वसवलेली? अरे बोला ना आमच्या स्वाधीन करा, नाहीतर युद्धात तयार व्हा. मग काय करायचं आपण? राजसेवक हे केव्हा शक्य होणार नाही. अजिबात नाही. आम्ही देखील पराक्रमी राजाचे पराक्रमी पुत्र आहोत, परंतु त्याला समज देणं हे आपलं काम आहे. काम आहे. वेळ आहे त्याला. सेनापती राज दरबारमध्ये हजर करा. होय? तसं ना म्हटलं इथं आवाज येतो काय बघ असा. मी याला लोक तिथं हात मारतो, आवाज कसा येईल? मांडी वाचणार. कोण युवराज एवढा घाई गडबडी बोलायचं कारण? सर सेनापती तुम्हाला बोलण्याचं कारण एकच आहे. चंडावती नगरीचा राजा चंडवान याने हुकूम फरमावला आहे, बोलावणं विश्वपती नगरी आमच्या स्वाधीन करा, नाहीतर युद्धात तयार व्हा. सर सेनापती चंडवान राजाला समज द्या की तुझ्या राज्यामध्ये तू सगळ्यांना राज्य कर, आमच्या नगरीमध्ये नको तर हट्ट धरू नकोस, अशी त्याला समज द्या. ठीक आहे. आम्ही रंगमालीत जात आहोत. मी काय म्हणतो तुम्ही असं हात मारून बघा आवाज येतो का बघा, म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस करायची. आपण यांना आधी दान येऊ दे आणि मग आता पण मांड्या फुटून काय करायचे? आवाज जर आला ना काम देते. तुमचा दोघांचा पारा मागे जाऊ दे. मी जातो. त्याला राहायचं असं तर राहू दे, परत यायचं नाही. मला मांडीचा आवाज आवाज मी येणार.
असं फक्त मारू. माणसाचा आवाज पाहिजे होता. चांगलेपणे इकडे चांगलेपणे सांगा. फक्त मारून बघा. तुझा पारा मागे जाऊ दे. मी जातो त्याबद्दल शंकाच नाही. कुशंका आहे काय? माझ्याकडे शंकाच नाही. तुमच्याकडे कुशंका आहे? नाही नाही ना. मग फक्त असं एक हात कुठे गेला ते? तिथे ये जरा आवाज. हा? तो येणार नाही आता. तो घाबरतो. ते घाबरेल काय तो घाबरणार नाही. तो कधी कधी भीतो असा कसा भीतो होता. हे बाई इकडे या या काय ते काय करणे बघायचंय. काय? घाबरतोस का भीतो? अरे मेला घाबरत नव. मग? तू आता हात मारतोस कुठे? आवाज कसा येईल? मातीवर हात मार. अरे मी कुठं मारतोय? हा आता इथं आवाज येईल. मग तुम्ही तिथेच तो काय मार. कबड्डी खेळतोय तो? नाही. आपल्याला युद्धाला जायचंय. ते म्हणजे युद्धाला. सेनापती जाऊन म्हणजे घेऊन ये. हे पाय आपले मजबूत पाहिजे मजबूत असं करायचे. म्हणायचं. हा. हा, पाय पोकळ असले ना की आवाज येत नाही. याला पाहिजे. इकडनं माती फुटली. ती फुटू दे. ती आपण प्लास्टर करू बघा ना. करा लोक टाइमपास नको मारा. अरे हराम खोरा तू मारतोयस ना. मी माझ्या कशावर मी माझ्या पाठीवर मारतोय. तुझ्या वाडीवर मार ना. मग तो तुमच्या पाठीवर मारतो. मारा एकदम मारा. मला कुदूर दिसतंय. त्या कुदूपाची चावी कुठे आहे? मी कुदूर बघायचं चावी. माझ्या कुलपाची चावी हरवली. ती मला शोधायची आहे. याला कुलूप पारखा पडलेला आहे. चावी गावलेला. असू दे. नाही उघडला तरी मी रॉकेट टाकून उघडीन. माझ्या कुलपाची चावी हरवली. कोतवाल तुम्ही डायरेक्ट नाही केली. कोतवाल तुम्ही डायरेक्ट नाही केली. कोतवाल तुम्ही डायरेक्ट नाही केली. बस आम्ही आता येतो. आम्ही नोंदवून दिले. कधी तारीख लागेल तेव्हा जाऊ आम्ही. काय संधी काम नव्हे. या संधीचा आपण थोडा फायदा घेतला पाहिजे. आलं लक्षात. चंद्रपाल राजा आणि युवराज या दोघांचं युद्ध होत असताना त्या युवराजाला हरामखोराला मागून वार करून त्याला ठार मारतो. मग पार्वती राजगादी राजवैभव आणि त्याची लाडकी पत्नी विशाखा. काय करावं काही सुचत नाही. थंडा मुंडा यांना विश्वनगरीमध्ये पाठवून खूपच दिवस झाले अजून त्यांचा पत्ता नाही. आपण थोडा वेळ वाट तर पाहूया. अरे चंडा मुंडा वगड्याच्या उत्तर कोटे आहे. विश्वजित नगरीचे राजे सरसेनापती हे उत्तर घेऊन येतच असतील. ठीक आहे चंडा मुंडा. वा सर सेनापती वा. आमच्या लोकांच्या उत्तर कोटे आहे. अरे चंडपाल राजा तुझ्या लोकडेचं तर उत्तरच घेऊन आलाय. वा सर सेनापती वा. या तर उत्तर. मग त्यात
लकोडीचं उत्तर असं आहे की युवराज आणि तुमचं दोघांचं घोर युद्ध होत असताना युवराजाला मी मागून वार करून त्यांना ठार मारतो म्हणजे तुम्हाला हे अर्ध राज्य बक्षीस देईन यात मात्र शंकाच नाही. वा शासनपदी वा म्हणजे तुमच्या मनामध्ये आहे यात माझ्या मनामध्ये आहे. चंद्रपाल राजा जे तुमच्या मनामध्ये ते माझ्याही मनामध्ये मग वेळ कशाला लावताय चला लावूया का? वा शासनपदी वा नाही नाही चंडपाल राजा आम्ही एखादं वचन दिलं तर परिपूर्ण पार पडतो यात मात्र शंकाच नाही. माझ्या तर वचन हे घे वचन लागूया हॅलो नमन कलेतील एक विनोदाचा बादशाह नमन कलेतील विनोदाचा बादशाह गेले 30 वर्ष नमन कलावंतांच्या नमन कलाप्रेमी रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा नमन कलेतील विनोदाचा बादशाह श्री काशीनाथ चौगले यांच्यासाठी श्री कातळकर यांच्याकडून 501 रुपये आलेले आहेत. तरी मंडळ त्यांचं अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा काळू राहिला कुठे माझ्या मायाबायानी ग मायाबायानी माझ्या मायाबायानी ग मायाबायानी माझ्या मायाबायानी ग मायाबायानी माझ्या मायाबायानी ग हालू हालू देवा हालू काय गडबड काय चुकला वाकला असला तर माफ कर. का अरे देवा तू माझ्या पाठीशी असताना माझा काय होणार आहे. तुझ्या पाठीशी काला कोंबडा लागला अरे काला कोंबडा लागला देवा तुला दिसतोय मग त्यात कोंबड्याची मान खुटून नुसती मान फुटणार नाही त्याची किसा काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे त्या कोंबड्याला दिसवायला हवाय. काय तुझे प्रश्न असती तर आता तिचा गुन्हा केर देवा 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 विसरू नका माझ्या बायकोचा भांडी घासायचा तोता खैल्या बाई न्याला आणि भांडवल केला चालू आहे आणि तोता काही लहानपण नव्हतं. स्वतः तुझ्या बायको तारे भांडी घासायचा रे स्वतः कुणाच्या बायको नेला त्याचा उत्तर माझ्याकडे हाय. कुणाच्या बायको नेला पण तुझ्या बायको तारे स्वतः मोठा हाय तोर स्वतः दिशा राहणार नाही तो स्वतः काढू चारे बायको नेवना बोलल्या ठेवला तिचा वाटोळा झाला तो तिचा काय स्वतः नव्हता तिच्या जवळ बाजूच्या बायकोचा स्वतः न्याय म्हणजे माझ्या समोर मोठ्याने रे बोलू नको देवा सुनो देवा देवाला
काळूच्या बायकोला बुद्धी दे. त्या काळूच्या बायकोला बुद्धी दे. बाळूच्या बायकोचा स्वतः आणलाय तर हायच्या जागेवर नेऊन तिथं ठेव. बाळू त्याला सांगा याला सांगतो पण मला एक गज घ्याया लागत. आवाजात जाणी बाजा माझ्या लाडक्या बायांना कोण वाटतो मी का आता आहे तेवढा काय ना. तुम्ही 30 वर्ष बघतो मी वाढलोय. हार घालून वाढत होतस ना. मी वाढतोय आले होते ना. राज दरबारामध्ये फाडीपारा चालवलाय. पण निघाला आपला पारा दाखतर. हे काढू मी याला अशा बाया आणून मोकळा परत आणला. माझा अंग धरला होता. याला देव तो का पिसाला काय म्हणतो राजसेवक काय चाललंय राज दरबारामध्ये? काय नाही हो. उद्या पण द्यायला सांगितलं. तुम्ही सांगितलंय ते आले होते ना. जंगल वाजवतं ना त्याच्यामध्ये जरा भ्रष्टाचार आले तर उद्या पण द्यायचं. भ्रष्टाचार झालाय आपल्या ह्याच्यामध्ये तर उद्या पण द्यायचा. आपल्या राज्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. सर सेनापती तर आमचे विश्वासू सर सेनापती. होय. आणि त्यांच्या कारभारामध्ये भ्रष्टाचार त्यांच्या नावा काय तुम्हाला काय कळलं आहे का? काय चुकवाट झाली असेल आमच्याकडनं सुद्धा. मावरा खाल्लेला तुम्ही होता. केला भ्रष्टाचार? गुरुवारी मावरा खाल्ला होतास ना. गुरुवार कुठे मी आता आज 11 दिवस झालेत मी इकडे देवाकडे आहे. लावल्या राजसेवक गेले असा ताव मारणार पाणी सुटलं. राजसेवक सर सेनापती चंडापा राजाकडे गेलेला आहे. त्यांचा अजून पत्ता नाही. का बरं त्यांना उशीर झाला असेल? मला वाटतं येतील कोण सर सेनापती? बोला. काय प्रत्युत्तर आणलं आहे त्या राजाकडून? युवराज तो चंडापाल राजा ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आपल्या सीमेवरती युद्ध घेऊन तयारी झालेली आहे त्याची. काय बोलायचा सर सेनापती? म्हणजे तो आपल्या युद्ध सीमेवर आपल्यासाठी युद्धासाठी सज्ज झाला आहे. होय. आपण पण कमी आहोत काय? काय हरकत नाही सर सेनापती. आम्ही देखील पराक्रमी राजाचे पराक्रमी पुत्र आहोत. त्याच्या बरोबर युद्ध करण्यास आम्ही देखील तयार आहोत. एक दंड दाखव. दंड काय दाखव? दंड दंड अरे दंड दाखव. दंड हा असा दाखव ना. दंड दंड मजबूत ठेवा. दंड हो दंड दंड
हे दंड दाखव नका बघितला मी आला त्यांच्या माग्यावर लाद लावली. अरे दाखवा ना तुम्ही खाली मी कशाला मी दाखवलं माझ्यासारखा करून तू दाखव वाद खाली असा तुला दाखवतो कसं करायचं. जरा थांब पाठी उभा अरे वर खाली वर खाली नाचून ना हाडा ठरले बरा वाटला जरा पण मध्येच गचका बसायची जाऊ त्यांना गचका द्यायची सवय कोण सर सेनापती राणी सरकार विशाखा यांना राज दरबारामध्ये हजर करा. ठीक आहे लगेच आणतो. कायला चमक भरायची आशीर्वाद आहे प्राणनाथांच्या चरणी. आशीर्वाद आहे. कोण प्राणनाथ एवढ्या घाई गडबडीने बोलवण्याचे कारण तरी कोणतं आहे? कोण राणी सरकार विशाखा तुम्हाला बोलण्याचं कारण एकच आहे. चंडवती नगरीचा राजा चंडपाल यांनी हुकूम फरमावला आहे. भल्या बोलानं आपली विश्ववती नगरी आमच्या स्वाधीन करा नाहीतर युद्धात तयार व्हा. कोण राणी सरकार आम्ही देखील पराक्रमी राजाचे पराक्रमी पुत्र आहोत. त्यांच्याबरोबर गहरा युद्ध करण्यास आम्ही देखील तयार आहोत. म्हणून आम्ही युद्धासाठी युद्ध सीमेवर जात आहोत. तोपर्यंत आपण आपला राज्य कारभार सांभाळा. प्राणनाथ तुम्ही निश्चिंत राहा. परमेश्वर तुम्हाला युद्धामध्ये विजयी करो अशी मी त्याच्या चरणी प्रार्थना करते. प्राणनाथ लवकरात लवकर विजयी होऊन राजवाड्यामध्ये परत या. आम्ही तुमची वाट पाहतोय. ठीक आहे राणी सरकार आपल्या युवराजांना चांगल्या प्रकारे सांभाळ करा. पप्पांना सांग पप्पांना काहीतरी सांग 2 गोष्टी लवकर या. हा ठीक आहे ठीक आहे. बाळाला काय हवंय हा, सेवक युद्धासाठी आम्ही जात आहोत ना. त्याला फोरायला काय कुरकुरा बिरकुरा हा ते बाबा काय करतात बाबा काय करतात हा काय मागा बाबा उभं हा आहे बरोबर काय करतात दुधाला युद्धाला बाबा बरं माझा शेवट असतो मग होय मग ती लहानपणी सू केलीस ती आता मग काय सोन्या माझा आणि मस्ती करू नको. कोणती करू का बाबा दादा युद्धाला बाळाला मी मधून मधून रसगुल्ला पाठवीन हा मामाला विसरू नको कोण सर सेनापती बोला. आपल्याला आत्ताच्या आता युद्ध सीमेवर गेलं पाहिजे. होय. मग चला तर जाऊया. चला तर जाऊया. विश्वनगरी स्वाधीन करा. कोण चंडपाल राजा तोंडातला शब्द तोंडात ठेव. विश्ववती नगरीच काय त्यातील एक तुकडा देखील तुला मिळणार नाही. विश्वजित राजे 1,50,000 वर्ष सांगणे मला मुकाट्याने विश्वनगरी स्वाधीन करा. नाही हे केव्हा शक्य होणार नाही. मग पाहतोस काय विडा संजयला संचार विश्वनगरी स्वाधीन कर. परंतु याच माझ्यावर विश्वासघात केला सर सेनापती. याचं प्रायश्चित्त तुला मिळाल्याशिवाय खरा हे प्रभु कृष्ण जगन्नाथ है क्या हुआ मेरे पत्थर के नारे चोट गए. बोला बोला या हराम करायला घोर मध्ये घेऊन कोळा कुत्र्यांना खायला घाला म्हणजे झालं. ठीक आहे.
आहे. मग वेळ कशाला? चला तर आपण मुद्द्याच्या तयारीला लागूया. ठीक आहे. कालू रेडादी तू याला बाटली मध्ये जलमलं अरे बाप्याच्या जाग्यावर बसली या बया. कोणी कुणाला नाही बोलायचं. उद्यापासून आज बोला. अहो कुणी कुणाला नाही बोलायचं. जग असंच चालायचं. कोणी 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 कुणाला नाही बोलायचं. जग असंच चालायचं. राणी सरकार येण्याची वेळ झाली. कोण राजसेवक? हो. आपला फार कोणत्या पद्धतीने चालला? अगदी व्यवस्थित आहे. राजसेवक आज कितीतरी दिवस झाले होय. प्राणात युद्धासाठी गेले. अजूनही त्यांचा पत्ता नाही. हे परमेश्वरा, प्राणनाथ काय करत असतील? प्राणनाथांना लवकरात लवकर या राज्यामध्ये घेऊन ये परमेश्वरा. हे परमेश्वरा, आम्हाला फार चिंता लागून राहिली आहे. हे परमेश्वरा, माझा बाळ देखील त्यांच्या आठवणीने व्याकुळ झाला आहे. परमेश्वरा, त्यांना लवकरात लवकर राज्यामध्ये परत घेऊन ये. बाळ येतील लवकर येतील परत. हे साधना चिंता लागली माझ्या. साधना चिंता लागली माझ्या. चिंता लागली माझ्या. चिंता लागली माझ्या. चिंता लागली माझ्या. लवकरात लवकर राज्यामध्ये घेऊन ये परमेश्वरा. येतील हो. तुम्ही काय आम्ही त्यांच्या आठवणीने व्याकुळ त्या झालो. पोरासाठी तुम्ही मन ताट करा. येतील ते. बाबा रडू नको. राणी सरकार घास झाला. कोणाला घास लागला? नव घास कोणाला लागला? राणी सरकार, आपले युवराज युद्धामध्ये ठार झाले. अरे काळू, अरे काय झालं? काय बरे आमच्या नशिबी होय राणी सरकार. चंद्रपाल राजा आणि दोघांचे युद्ध फार सेनापती फार मोठा झाला. त्या युद्धामध्ये युवराज ठार झाले.
हे केवळ शक्य होणार नाही सेनापती परमेश्वरा. काय बरं हे आमच्या नशिबी आले परमेश्वरा. आता कोणाचा आम्हाला आधार, या राजाला कोणाचा आधार सेनापती. कोण राणी सरकार, तुम्हाला जर माझी गरज वाचत असेल तर हे राज्य माझ्या स्वाधीन करा आणि तुम्ही स्वाधीन माझ्यावर. सेनापती हे शब्द उच्चारतात, हे शब्द उच्चारताना तुमच्या जिभेचे तुकडे कसे नाही झाले? दात केलेत का? हे कालू बघितलं का? काय राव तुम्ही, अहो काय राव तुम्ही धोत्राच्या झोक्यात भरपूर कामात. काय राव तुम्ही धोत्राच्या झोक्यात भरपूर कामात. काय भावाचे तुम्ही? कोण राणी सरकार, बोल्या बोल्या माझ्या स्वाधीन व्हा, नाही तर ह्या चाबडी चाबडी फोडायच्या घरात. माझ्या प्राणनाथाने तुमच्यावर ते प्रचंड विश्वास दाखवला होता, परंतु आज अखेर तुम्ही विश्वासघात केला आहे. असं नका सांगतो ना. कालू माझी चिमणी उडाली भुरभुर याचा पोपट पिता. माझी चिमणी उडाली भुरभुर याचा पोपट पिता. शिकारीच्या पिंजऱ्यामधून पोपट उडाला. माझी चिमणी उडाली भुरभुर याचा पोपट पिता. माझी चिमणी उडाली भुरभुर याचा पोपट पिता. कसला पोपट तुझा तो? काय काय तो पिरू खातो? पिरू खातो काय? आम्ही तिघे भाव. हा इकडे इकडे नाही. अरे कोणू त्यांचा पोपट पिरू खातो. आम्ही तिघे भाव त्यारण्याचे चले का विटू विटू पोपट. लय भारी दाब. पेरू खातो मोठा करू यांचा गोटा. तो गेला ना, गेला. इकडे ये ना. इकडे या. नाही माझा गोटा, माझा गोटा. इकडे आपण काय ठीक आहे फुगडी घालायला हा फुगडी घालायला नाही. कोण राणी सरकार, बोला बोला माझ्या स्वाधीन व्हा. सेनापती माझा प्राण घेतला तरी वेळ होता, परंतु हे तुमचं स्वप्न केव्हाही गोड होणार नाही. राणी सरकार, जर तुम्ही स्वतः माझ्या स्वाधीन होत नसाल तर या हरामखोराला ठार मारण्याशिवाय राहणार नाही. सेनापती होय नाही, प्राण घ्यायचा आहे. नाही. हे बंधू राया, वाचव तुझ्या या बहिणीला. या बहिणीच्या हाकेला धावून ये. तो कृष्ण सखा जसा द्रौपदीच्या हाकेला धावून आला, तसा तू या बहिणीच्या हाकेला धावून ये. तुम्हाला वचन दिलं आहेस हे बंधू राया. नाही सेनापती, नका नका आमचा छळ करू नका देवाच्या पाया काय म्हणताय? अरे बाबा नवच बोलताय. माझ्या बाबाला आला मी फार लागत सांगतोय ह्याला ऐका येत नाही. देवाला मोठ्याने सांगितलंय कधी बाकीचं ऐकतील नागाचा तोरण बांधताय बाबा. हा हा मोठ्या 5 किलो गोळ्याने 101 रुपये केल्याला पोचतोय. आधी बोलले आता पेढ
आणि खेळ्याने 101 रुपयाचा पोस्ट असं बोलतोय मोठ्यांचा वा, हा अच्छा अच्छा नका नका आमचं छळ करू नका सर सेनापती. नाही. हे बंधू राया धाव तुझ्या या बहिणीच्या हा केला बंधू राया. दया कशी येईना तुला, दया कशी येईना तुला माझ्या बंधुराया रे. दया कशी येईना तुला, दया कशी येईना तुला माझ्या बंधुराया रे. दया कशी येईना तुला, दया कशी येईना तुला माझ्या बंधुराया रे. दया कशी येईना तुला, दया कशी येईना तुला माझ्या बंधुराया रे. दया कशी येईना तुला, दया कशी येईना तुला माझ्या बंधुराया एवढा तुझ्या पाया पडलं तरी माफ नाही. कोण आणि सरकार 1 2 3 मला होकात आहे समजलं.
मी का बोललो ना? दोघांनी असं इकडे या. या आपल्याला आता काय माहिती सांगता समारंभ आहे ना, या बक्षीस देतात, या ना. मला बक्षीस बरोबर भेटलाय. हो तुम्हाला पण हरामखोरा सर सेनापती युवराजांचा खून करून माझ्या ताईचा छळ करत चालवलाय. हरामखोरा तुला सोडणार नाही. आणि तब्येत बघणे काय अरे शिवा गवळी बोला आले पावले माघारीचा समजला. चल हिला पैशाला संचय. दूध किती पियालं किती चिंता नाही मी करी. अरे दूध नवं तूप खातात तूप. तूप खातो आणि तू कशी करतो? होय ना. मी जरा प्रॅक्टिस करू, जरा धाड पाडू. थांब थांब बाजा वाजवताय कोयता, थांब थांब बाजा वाजवताय कोयता. थांब बाबा, थांब थांब बाजा वाजवताय कोयता, थांब थांब बाजा वाजवताय कोयता. मी याला जगण्यात येत इकडे आणि तलवार तिकडे उडत. अरे मारता करता मर्द पाठीला लागतो. पाठणाला काय होतं येतो ना. मी म्हटलं हा पदाला की काय सोचतो ना. तू कुणी चिंता करू नको. युवराज मोठे होत पडा मी तुमच्या बरोबर म्हणून राहील. चला तर आपण रंगभूमी हॅलो जमलेला माझा सर्व कलाप्रेमी रसिकांना मानाचा मुद्रा मागा. आज बरेच दिवस सगळे कार्यक्रम चालू होते. आपण सर्वांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू आहे. भगवंताची कृपा आहे. पण तुम्ही सर्व कलाप्रेमी रसिकांचा आशीर्वाद आम्हा कलाकारांच्या मागे आहे. म्हणून हा कार्यक्रम चालू आहे. आणि कार्यक्रम करताना काय आमच्याकडनं चुकवाल झाली असेल तर आम्हाला क्षमा करा. आणि असाच प्रेमाचा आशीर्वाद